नमस्कार, मी युवराज कर्णुके, भिवापूर शिवसेना शहर प्रमुख। आज आपण नगरपंचायत भिवापूर बांधकाम विभाग येथे भेट दिलेली आहे। बऱ्याच नागरिकांचे समस्या असते की घरकुलासाठी अर्ज भरायसाठी काही लोकांना घरकुल मिळते, काही लोकांना नाही मिळत। आता बरेचसे लोक, मी मगाशी एका ठिकाणी गेलो होतो, एक विधवा महिला आहे आणि तिला 2 मुलं आहेत। तर ती किर्याने राहत आहे। तर तिने मला म्हटलं की भाऊ मला घरकुल मिळेल का? तर मग मी म्हटलं आज विचारून तुला सविस्तर माहिती देतो। म्हणजे कसं, एखादी विधवा स्त्री आहे, ती रोजगार करून सगळे आपल्या घराचा उदरनिर्वाह करते आणि लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत। खरंच तिला अगर घरकुलचा फायदा मिळत असेल तर मला असं वाटते का त्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे। म्हणून आज आपण नगरपंचायतमध्ये बांधकाम विभागात तोंडेजीकडे आलेलो आहोत, तर ते सविस्तर माहिती सांगतील। नगरपंचायत भिवापूरमध्ये आपण 2014 पासून आपण प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना राबवत आहे। त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे घटक आहेत त्या योजनेचे। त्याच्यामध्ये ज्यांची स्वतःच्या मालकीची जागा आहे पण त्यांना ते स्वतः घर बांधू शकत नाही असे लोक, त्यांचे एक दुसरा जे लोक भिवापूरमध्ये भरपूर दिवसापासून किरायाने राहत आहेत परंतु त्यांना जागा घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही पण त्यांना घराची आवश्यकता आहे। तर अशा लोकांसाठी आता ज्यांची स्वतःची जागा आहे त्यांनी स्वतःचं आधार कार्ड, इन्कम प्रमाणपत्र 3 लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न कमी असावं आणि त्यांची जर स्वतःची जागा असेल तर त्या जागेची टॅक्स पावती, घर आकारणी आणि आखरी पत्रिका किंवा सातबारा किंवा महसूल विभागातील जरी दिलेला जर पट्टा असेल तरी ते त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याच्यासाठी नगरपंचायतमध्ये किंवा कोणत्याही सेतू केंद्रावरून ते ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करू शकतात। त्याच्यामध्ये शासनाकडनं 2.5 लाख रुपये हे सबसिडी मिळते। 1 लाख हा राज्य शासनाचा हिस्सा आहे आणि 1.5 लाख रुपये हा राज्य शासनाचा हिस्सा आहे, केंद्र शासनाचा हिस्सा आहे। आता प्रधानमंत्री 1.0 मध्ये आपण जवळपास भिवापूरमध्ये 450 लोकांना आपण लाभ दिलेला आहे। आता 2.0 मध्ये आपण आतापर्यंत 50 लोकांना घरकुल दिलेले म्हणजे मंजूर झालेले आहे आणि जवळपास 70 ते 80 लोकांचा प्रस्ताव आपण पाठवत आहे। आता एक दुसरा प्रकार आहे की ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी काय करायचं। जर ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी ज्या घरी ते किरायाने राहत आहे त्या घरमालकासोबत त्यांचं जो किराया पत्र झालं असतं त्याची एक कॉपी, त्याचं इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जर त्यांनी ऑनलाईन अर्ज केला तरी आपल्याकडे जर का क्वांटिटीमध्ये अर्ज प्राप्त झाले आपण शासनाकडे तसा अर्ज पाठवू शकतो, तसा प्रस्ताव पाठवू शकतो आणि शासन जेव्हा ते योजना मंजूर करेल तर आपल्याला भिवापूरमध्ये फ्लॅट स्कीम, जसं नागपूरमध्ये आपल्याला फ्लॅट स्कीम पाहायला भेटतात तसे आपल्याला ते फ्लॅट स्कीम उभा करता येतात। आता त्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये मग सबसिडी मिळणार की काय कसं करावं लागेल, तर त्याचं व्हॅल्युएशन होईल। त्या व्हॅल्युएशननुसार आपल्या भिवापूरच्या रेडिओ रेटनुसार जे काही आहे त्याचं एका फ्लॅटची किंमत ठरेल। त्या किमतीमधून आपल्याला शासनाची जी सबसिडी आहे ती मायनस होईल, जी काही उर्वरित नॉमिनल रक्कम राहील ती आपल्याला भरून आपल्याला त्या फ्लॅटचे आपण मालक बनू शकतो। तरी माझी विनंती आहे सगळ्या भिवापूरमधल्या नागरिकांना की जे गरजू किंवा ज्यांना खरंच घराची आवश्यकता आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्या।